नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपल्याला फवारणीसाठी शेतीसाठी जे पाणी लागतं, ह्या पाण्याची क्वालिटी कधी आपण पाहिलीत का? नक्कीच नाही पाहिली। खूप कमी शेतकरी आहेत जे फवारणीसाठी किंवा बागेला पाणी देण्यासाठी किंवा शेतीचं पाणी वापरण्यासाठी पाण्याची क्वालिटी चेक करतात। आज आपण आलोय लासलगावमध्ये असेच अविनाश होळकर या शेतकऱ्यांकडे, ज्यांनी पाण्याचं महत्त्व जाणून घेऊन पाण्याची क्वालिटी सुधारण्यासाठी एक वॉटर कंडिशनर वापरलाय। आरो त्यांच्याकडे ऑलरेडी होता, तर वॉटर कंडिशनर बसवल्यानंतर त्यांचं काय मत आहे आणि त्यापासून त्यांना काय फायदा झालाय ते आपण जाणून घेणार आहोत। तर ते आपल्याला त्यांच्या शब्दात सांगतील की त्यांनी वॉटर कंडिशनर वापरल्यापासून त्यांना काय फायदा झाला। कारण वॉटर कंडिशनर बसवल्यामुळे आपण मागेही एक व्हिडिओ याच्यावर केला होता, ज्यामध्ये द्राक्ष पिकासाठी त्या शेतकऱ्यांनी वापर केला होता। तर पाण्याचा जो काही हार्डनेस आहे, हार्डनेस कमी करून जे काही क्षार आहे, तर हे क्षार पिकापर्यंत जात नाहीत। म्हणजेच थोडक्यात पिकांवर जे येणारे विपरीत परिणाम आहेत ते या वॉटर कंडिशनरमुळे आपल्याला दिसत नाहीत। तर हे आपण जाणून घेऊयात आपल्याच शेतकरी मित्रांच्या बोलण्यातून, जे आपल्याला संपूर्ण माहिती देतील। नमस्कार, माझं नाव अविनाश राजेंद्र होळकर, राहणार लासलगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। आमचं या ठिकाणी साधारण 30 ते 35 एकर क्षेत्र आहे। त्यात आपण द्राक्ष बागाची मुख्य शेती करतो। यामध्ये आमचं 20 ते 22 एकर द्राक्ष बाग आहे। साधारण द्राक्ष बाग आमचे साधारण 1990-85च्या दरम्यान आम्ही द्राक्ष बाग लावायला चालू केलेली होती। तर त्या संदर्भात हळूहळू जेव्हा पाण्याचा हे यायला लागलं की पाणी खराब होत होतं आमच्या विहिरींचं, स्प्रेच्या वॉटरसाठी याचं जे पानांच्या ज्या कडा आहे त्या जळत होत्या। तर मग असं निदर्शनास आलं की जे पाणी वापरतोय आपण स्प्रेसाठी, तर त्याचा TDS जवळजवळ 1700-1800चा TDS झालेला होता। तर त्या कारणानं पानाच्या कडा खूप जळत होता आणि जे आपण पेस्टिसाइड्स आणि पोषक जे काही वापरायचं, तर त्याचे रिझल्ट्स आम्हाला म्हणावं तसे भेटत नव्हते। तर त्या याच्यात भरपूर चर्चात्मक विषय सल्ले घेतले भरपूर। त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपकरणं बसून झाले। तर त्याच्यात फायनली असा आउटपुट आला की आपण याच्यासाठी स्प्रेच्या पाण्यासाठी आपण RO प्लांट बसवला पाहिजे। तर RO प्लांट हा खूप खर्चिक गोष्ट राहते। जे आपण घरात फिल्टर बसवतो सेम कन्सेप्टमध्ये लार्ज स्केलवर आता आपण जो बसवला आहे, साधारण 1000 लिटर पर आवरचा जो बसवला आहे तो प्लांट। तो प्लांट बसवल्यानंतर आम्ही साधारण 5 ते 6 महिन्यापासून त्याचा वापर चालू केला आहे। जे आम्हाला रिझल्ट अपेक्षित होते त्याच्यापेक्षाही जास्त रिझल्ट आम्हाला आलेले आहेत। त्याचे आमचे एकाही पानाची कडा जळलेली नाही या ठिकाणी। आणि त्यानंतर प्लस तुमचे जे काही आम्ही पेस्टिसाइड्स वापरले, जे काही आम्ही औषधं त्यात मिक्स केले, तर ते एकदम रिझल्ट छान आले त्याचे।